शेतकऱ्याने घाम गाळून पिकवलेल्या कांद्याला कवडीमोल भाव असल्याने अनेक दिवसांचा कांदा लढा. कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या लढ्याला न्याय मिळवून देण्यासाठी महाविकास आघाडीचा उद्या रास्ता रोको आंदोलनासाठी चलो चांदवडचा नारा. सरकारने शेतकऱ्याच्या कष्टाची क्रूर थट्टा केली आहे. आता सहन केलं जाणार नाही. बळीराजाच्या घामाचा प्रत्येक थेंबाचा हिशोब मागण्याची वेळ आली असून शेतकऱ्याला कमी समजणाऱ्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय आता माघार नाही. शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी आणि स्वाभिमानासाठी महाविकास आघाडीचा प्रमुख नेत्यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्या मंगळवार दिनांक 26 मे 2026 रोजी सकाळी 9 वाजता चांदवड येथील महामार्ग चौफुलीवर मोठ्या संख्येने शेतकरी एकत्र येत पेटून उठा आणि या जुलमी सरकारला त्यांची जागा दाखवून देण्यासाठी तालुक्यातील शेतकऱ्यांना महाविकास आघाडीच्या आंदोलनकर्त्यांचे आवाहन आणि पत्रकार परिषद. बघूया सविस्तर फक्त प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजवर. उद्या सकाळीच 9 वाजता आपल्या महाराष्ट्र राज्याचे माजी विरोधी पक्ष नेते अंबादाजी दानवे साहेब, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक नेते आमदार रोहितदादा पवार, महाराष्ट्र काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धनजी सपकाळ साहेब, त्याचप्रमाणे शशिकांतजी शिंदे साहेब व आपल्या नाशिक जिल्ह्यातील 4 खासदार शोभाताई बच्छाव, खासदार बगरे सर, खासदार निलेशजी लंके साहेब, खासदार राजाभाऊ वाजे हे सर्वजण उद्याच्या आंदोलनासाठी येत आहे. मी सर्व शेतकरी बांधवांना कळकळीची विनंती करतो, या क्रांतीच्या सुरुवातीसाठी आपण सर्वांनी उद्या या आंदोलनाला लवकरात लवकर उपस्थित राहावं. आंदोलन वेळेत सुरू होणार आहे असा नम्र आवाहन महाविकास आघाडीच्या वतीने या ठिकाणी करतो. उद्या मंगळवार दिनांक 26 मे रोजी चांदवड चौफुलीवरती जे काही कांदा आंदोलन होणार आहे, या आंदोलनाचं नेतृत्व आमदार रोहितदादा पवार, हर्षवर्धनजी सपकाळ, अंबादाजी दानवे, शशिकांत शिंदे साहेब हे करणार आहेत. या आंदोलनामध्ये आपल्या विभागाचे 4 खासदार उपस्थित राहणार आहेत. तर या निमित्ताने मी ह्या जिल्ह्यातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना असं आवाहन करतो की आपण पण हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावं, जेणेकरून हा दिल्लीला जाणारा महामार्ग आपण अडवला तर दिल्लीच्या झोपलेल्या या केंद्र सरकारला जाग येईल आणि जेणेकरून शेतकऱ्यांचा जो काय आता कांदा विक्रीस मार्केटमध्ये आहे त्याला 2 पैसे मिळतील. म्हणून हजारोंच्या संख्येने आपण उपस्थित राहा.